कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सोचितले त्यांच्या गाणे मुभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागले कळ्याचे फुलाची कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे करेल आपले प्रथम गुरु आपले आई वडील असतात आणि दुसरे गुरु असतात शाळेतील शिक्षक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर म्हणून लागलो. त्याच्यानंतर 1 वर्ष असिस्टंट बॅक्टेरियोलॉजिस्ट म्हणून पुण्याला काम केलं आणि त्याच्यानंतर जस्ट कोरोनाच्या जस्ट आधी मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मायक्रोबायोलॉजी रयत शिक्षण संस्थेमध्ये सिनियर कॉलेजला कार्यरत आहे. सर तुमचे असेच साथ आम्हाला कायम राहू द्या. तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या सर. तुमच्या आशीर्वादामुळेच आम्ही आज सर्वजण बघतो एकमेकांना चांगल्या पदावर काम करताय. सगळे विद्यार्थी मित्र भेटले पण आता बाबासाहेब खेडा गावाला दिलेले आहे. तिकडचे नाव सारला प्रकाश पटेल. मी एक गृहउद्योग चालवते. साई महिला गृहउद्योग. डोसचे लग्नानंतरचे नाव स्मिता संदीप आव्हाड आणि मी माझे BA पूर्ण झालेलं आहे आणि मी एक ब्युटिशियन. नंतरचे नाव कविता गोपीनाथ आव्हाड. मला आडकंदरा मी रंजना बोलते. मला 5वी पर्यंतच होती. त्याच्यानंतर नाशिक गेलो. लग्नानंतर रंजना माणिक मानकर साडी. मी गाडी चालवतो आपल्याला नर्सरी इतर रोपवाटिकावरती माझी गाडी चालवते. पन्नास सुद्धा सांगत मला तर सगळ्या वर्गात एक घ्या. सर्वांना मला सोबत सगळ्यांना मी पुढे नेलं. त्यांच्यासोबत मी पुढे गेलो. मी बोलतो राजाराम मुंगे डाकागात शेतीचं थोडंसं आठवण सावलं. सरांनी ज्यावेळेस सांगितलं आता सारिकांनी जसं आई वडील हे गुरु असतात 2 नंबर शिक्षक गुरु असतात पण मी म्हणतो शिक्षकच हे गुरु असतात कारण मी उत्कृष्ट शेतकरी म्हणून काम करतो. एवढंच माझी शेती पण शिक्षणाचा काय फायदा असतो शाळा 100% शिकली पाहिजे आणि त्यासाठी सर पण असेच लाभले पाहिजे. पहिल्याची भरपूर मार्गदर्शन झालं आणि कंपनीचा टर्नओव्हर पण चांगला आहे आणि सर्व मित्रांचं सहकार्य खूप चांगलं लग्नाआधीचं नाव छाया तुकाराम बोडके आणि लग्नानंतर मला बखरवाडी इथे दिलेले आहे. लग्नानंतरचं नाव छाया रामकृष्ण काकडे आणि मी सगळ्या माझ्या आज मी जरी इथं नव्हते पण माझ्या जे चुलते असतील किंवा माझे वर्गमित्र असतील यांनी 8 दिवसापासून हा खूप मोठा प्रयत्न केलाय. म्हणजे आम्ही दिवाळीला मुलींनी केला होता हा प्रोग्राम पण तेव्हा यांनी आम्हाला कोणाला साथ दिली. यांनी राहिलं मला मुलींना काय काम आहे म्हणजे आमचे भोपळे चालू आहे आणि तेव्हा आमच्या मुलींमध्ये दिवाळीला केलं होता. नंतर मग त्यांनी आम्हाला फोर्स केला का आता तरी या का तुम्ही. आम्ही म्हटलं तुम्ही नियोजन करा आम्ही यायचं काम करू. प्रथमतः त्यांचे आभार मानले आणि आलेल्या सर्व शिक्षकांनी इथे वेळ काढून आमच्यासाठी आले त्याबद्दल मी त्यांचे पण आभार. मी शकुंतला कचरा आव्हाड शकुंतला रघुनाथ काकडे माझी महिला गृह पतसंस्थामध्ये संचालक म्हणून निवड झालेली आहे. सर्वांचे मनपासून धन्यवाद आभार मानते. 23, 22, 23 वर्षाची आणि आजच्या शाळेमध्ये आपल्याला बराचसा फरक दिसेल.
जो संघर्ष करतो तो पुढे जातो, जो संघर्षाला घाबरून थांबतो तो पाठीमागे असतो. मग आपली जी काही शाळा, भिंत पडलेली शाळा, त्या भिंतीला लावलेलं बारदं, बाहेर पाऊस चालू, वरती कौलं घालतात आहे, अशी परिस्थिती होती. एका वर्गात बोलल्यानंतर दुसऱ्या शेजारच्या वर्गात ऐकायला यायचं. त्यानंतर जे काही स्टाफ रूम होतं किंवा ऑफिस होतं तिथून 5 मिनिटं लागायचे, 30 मिनिटामध्ये 5-7 मिनिटं त्यातच जायचे. अशा परिस्थितीमध्ये आपण घडलो, त्यामुळेच घडलं. त्यामुळे ती एक आमच्या दृष्टीने अभिमान वाटतो की आम्ही तुम्हाला केलेले संस्कार, या संस्काराचा हा एक भाग. संतोषने सांगितलं तू मारल्या जायचं, मारल्या का जायचं? संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, कुंभकारस्तव वृत्तिकारकस्तव पाषाणम तव हस्तभ्याम निर्माणम कदापि मा नास्मरण. जसा वेळ मिळेन बेटा, जेव्हा वेळ मिळेन बेटा, या आयुष्याने कामेका करण्याची टाटा. जसा वेळ मिळेन बेटा, जेव्हा वेळ मिळेन बेटा. सरांनी सांगितलं संस्कार, हे संस्कार आपल्याला आईवडिलांनी दिलेले असतात, काही मूळचे परंपरेने येत असतात, आपल्या गुरुत्यांनी काही संस्कार दिलेले असतात. मी तर म्हणतो आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे असेल ते चारित्र्य महत्त्वाचं. तुमचं चारित्र्य चांगलं असेल तर तुम्हाला समाजातून मान मिळत असतो. आणि सोनं जे असतं ते तावून सुद्धा आपण निघालेले असतात भट्टीमध्ये, आणि म्हणून त्या सोन्याला किंमत असते. नंतर एरवी जर तुम्ही बघितलं ते सोनं खाण्यामध्ये आपल्या ते दगडासारखं असतं. ज्याला कष्ट करण्याची सवय आहे, ज्याला मेहनत करण्याची सवय आहे, तो लहानसा मोठा होत असतो, घडत असतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही घडले तर तुमच्या विद्यार्थ्यांपैकीच काही नाही की आम्ही शेतकरी आहे असं. कुठलाही व्यवसाय हा कमी नसतो.